मित्रांनो काल ना आपलं रोप काय चांगलं ओलं झालं नव्हतं. आता कडक ऊन पडल्यावर का शिवाय इकडे दादा यार कपडे ओले होते ना दादा. वय बाय इकडे याला पाण्यात खायला आवडतं का मजा वाटते एकदम. चल बाहेर वय ओले होशील चाल इकडे सर्दी तुला तुझी करायची का मग वय इकडे बाहेरचा पटकन पटकन चाल. रोप चांगलं ओलं करून घेऊ. आपल्याला औषध फवारणी करायची तर थोडं रान कोरडं आहे तर ते ओलं करून घेऊ खालतील कारण का औषध फवारण्यासाठी रान ओलं पाहिजे खाली. ओलं काही नाही तर 10-15 मिनटं स्प्रिंकलर चालू खालतील कांद्यावरती आणि ओलं करून मग औषध फवारणी सुरुवात करू. आता ना कडक ऊन पडलं बरं का. आपल्या खाली कांद्याला जे पाणी लावलं होतं ते बंद करून देऊ स्प्रिंकलर आता आणि ते स्प्रिंकलर पलटी मारून आपल्याकडं घराजवळच्या कांद्याचे ड्रिपवरचे त्याला जोडायचं आहे. खालतील औषध फवारणी इतकं चांगलं ओलं झालं असेल एवढं बरं का तर त्या हिशोबाने बंद करून देऊ आणि मग बघू. मित्रांनो आता टेम्परेचर खतरनाक आहे बरं का. मोकार गरम होतं आहे घाम येतोय पूर्णपणे. आपण ना खालतून संपूर्ण पाईप वाहून आणले इकडं आता पाठीमागं घरामागं जिकडे स्प्रिंकलर जोडायचं आपलं तिकडं. तर आता गन राहिले होते गन घेऊन येऊ आणि इकडं स्प्रिंकलर जोडून देऊ कांद्याला ते ओले करून घेऊ. जास्त नाही आपलं औषध फवारण्यासारखं मापात ओले करून घेऊ. रोपाला पण औषध फवारणी करायची. रोप मापात ओलं झालं आहे तर संध्याकाळच्या टायमाला आज फवारणी आवरूनच घेऊ कारण का कांदे खूप खराब व्हायला लागले बरं का. त्या अनुषंगानं एवढं लवकर होईल तेवढं पडपड कामं आवरायला सुरुवात करू आपले. मित्रांनो इकडे कांद्याला आपण पहिलं स्प्रिंकलर जोडलं होतं. इकडे रान चांगलं ओलं झालं आहे तर 4 वाजेपर्यंत चांगलं सुकून जातं त्याला आणि मग औषध फवारणी करू. त्यावर आता एक सारे गन खोलून आपल्या घरामागचे जे बेडवरती आपण कांदे लावले तिकडे ओले करून घेऊ कारण त्यांना औषध फवारणी करायची. आपल्याला पै पण नेले आपण आता गन घेऊन जाऊ. मित्रांनो इकडे स्प्रिंकलर जोडून दिले आता सोलर चालू करून सोलर चालू केलं लाईटवरती काय चालू नाही केलं आपण तर बाकी सारे खालतील पैप गोळा करून इकडे घेऊ कारण डबल पलटी आपल्याला मारावं लागणार इकडे हिशोबाने. जोड ओलं करून घेऊ इकडं आणि तोपर्यंत पैप गोळा करून आपण कारण आपल्याला संध्याकाळपर्यंत ओलं झालं पाहिजे पूर्ण. नाही झालं तर आज औषध मारून घेऊन रात्रीच्या लाईटला बरं ते झालं पाहिजे एवढं. मी मला किती खाली बघा मित्रांनो. किलो गाडी गेला आता. ठीक आहे चला आपल्याला ना आता बिट्ट्या भरायच्या राहिल्या बिट्ट्या भरून घेऊ. अक्काली घरी आता बिट्ट्या भरून घेऊ आणि आपल्याला खूप आहे काम आता. रान तयार करायचं आहे इकडं रान तयार करायचं आहे. काय म्हटली ना काहीतरी प्रॉब्लेम झाला मक्काला बरं का. मक्का वाढवून जळून जाते आहे रानामध्ये. चला तर आपल्या साऱ्या बिट्ट्या इकडचं गोळा करून झाले. अख्खा गायींसाठी मक्का तोडते कुट्टीसाठी ट्रॉली खाली करून येऊ आणि परत गायींच्या मक्का कुट्टीसाठी मक्का घ्यायला परत येऊ आपण ट्रॉली घेऊन इकडे. संध्याकाळच्या वेळेला गायींना कुट्टी खायला टाकून दिली मित्रांनो. गाई कुट्टी खात आहे तिकडं आणि आपण ना इकडं गायींचं शेण पाण्याची आवरावरी करतोय. जर सागर येणार होता सागरचा आला तर आपल्याला औषध फवारणी करायची तर मग पटकन आवरून घेऊ. गायींचं शेण पाणी आवरून घेऊ आणि फवारणी करून घेऊ. आपल्या एक टाकी औषध मारायचं आहे 2 जण म्हटलं पटकन मारून होईल आपलं वर्क मित्रांनो. अक्कान त्यांचं ना रोप उपटाचं काम चालू आहे. सागराला तर औषध मारावं लागायला पण खूप थकला आहे तो गाडी त्याच्यामुळे आता आराम घेऊ आपण. फक्त औषध टाकी घेऊन येऊ आणि सकाळी पाण्यासाठी भरून ठेवू आपण. आता संध्याकाळचं वातावरण एक नंबर झालं तर बरं का. कोवळंसं ऊन कोवळंसं वातावरण आणि आमचा कोवळा सागर आहे पण थकून गेला असतो त्यासाठी आधी विश्रांती घेऊ थोडीशी. एकट्यानं औषध मारा शक्य नाही कारण मानले दुखती. सागर जोडी आला एक काय प्रेमाच्या भावनेनं आला तो बरं का. त्याच्यामुळं आपण का आपली औषधाची पाणी टाकी ना पप्पूकडे त्याच्या टेकडीला टाकी घेऊन येऊ आणि सकाळी लवकर भरून मारून घेऊ. आपल्याला ह्या कांद्याला पण औषध मारायचं ओलं गेलं ते पण ठीक आहे त्याला सकाळी मारू आपण याला औषध आणि त्याला खालच्या लावू. सागर भाऊची कमाल 200 लिटर टाकीचं माझं सागरचं वजन गाडीत घेऊन चाललं होतं माहिती का. हो पण सुदैवाने टाकी मोकळी त्याच्यामुळं काही वाटत नाही एवढं. चला सूर्य मावळतील चाललंय आणि वातावरण संध्याकाळ गावाकडचं वातावरण एक नंबर दिसतं बरं का खरं. ढगाच्या आड डोंगराच्या आड सूर्य आणि नजारा एक नंबर. मित्रांनो मक्का सकाळच्या कुट्टीसाठी बरं का. आपला ना ट्रायपॉड आपण मक्का भरता ट्रॉलीच्या पेटीत ठेवला होता तो काढून घेऊ आपण ट्रायपॉड बरं का. शूटिंग लागले गरजेचा पडतो तो जोडून घेऊ याला मोबाईल याला गुंतवू एकदा. हे पाहिलं का हे भांडणं करीत लहान पोरा सांगा. बरं बरं तू माणसा कुस्ती खेळायची का रे. काय करीत होतो काय करीत होता भांडणं करीत होता. मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस अंधार पडला लाईट नव्हती म्हणून डीपीवर चालतो सागर मी त्याला आता लाईट लावून दिलाय. आणि मित्रांनो या मावळत्या दिवसात या व्हिडिओला इथं थांबण्याची वेळ झाली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्की सांगा मित्रांनो. जर चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.